झालीच पाहिजे. विठ्ठल विवस्त्र होऊन वाढायला मजबूर करतायत. हे पती देवा, हे भरता देवा, भरता पण म्हणतात ना पतीला. हा भरता, हे भरता, मी तुमची आठवण करते, स्मरण करते. जर माझं पतिव्रत तुमच्या प्रती खरं असेल तर मी तोंड फिरवत नाही. त्याच्या आत या तिघही ब्राह्मणांना बाळक स्वरूपात आण, मी विवस्त्र होऊन यांना जेवण घालतो. बघा तुम्ही, तिने अशी मान फिरवली. पाठ फिरवताच बरोबर ब्रह्मा विष्णू महेश्वर असे एक एक महिन्याचे बाळ होऊन गेले. रडू लागले ते. रडू लागल्यानंतर आईचं काम काय असतं? पानात पाजणे, पाना पाजणे. त्यांना भूक लागली, रडू लागले. आणि त्या अनुसये मातेला त्यांचं रडणं पाहून, त्यांचं साजीर गोजीर लावण्य खाणीच सुंदर गोर कोमट कोंडस गोजीरवाण असं स्वरूप त्या तिघ बाळांचं पाहून पाना फुटला. पाना दूध आलं स्तनांमधून बाहेर, धारा लागल्या. आणि मग त्या ठिकाणी अनुसया मातेने अगोदर ब्रह्मदेवाला उचललं, मांडीवर घेतलं, स्तनपान करवलं, ब्रह्मदेव शांत झाले. नंतर विष्णूला घेतलं, स्तनपान करवलं, शांत झाले, खाली ठेवलं. लगेच महादेवाला घेतलं, त्यांना पण स्तनपान केलं, खाली ठेवलं. पालखीमध्ये त्या ठिकाणी ठेवलेलं आहे, विराजमान केलेलं आहे कोणी? अनुसया मातेनं. आणि जो जो रे बाळा, जो 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 काही पाळणा त्या ठिकाणी गायला असेल त्या वैदिक, आता भरपूर पाळणं आहे. आता जर या ठिकाणी मी पाळणं म्हटलं किंवा आमचे असं नाही, आपले पाळणे बनवट आहे, आपले बनवट आहे. म्हणून आपण बोललो नाही बोललो देवांना काही फरक पडत नाही. हा, म्हणून आपण फक्त एवढंच म्हणूयात की मातेने त्या ठिकाणी पाळणा म्हटलं, अनुसय मातेने. आणि बाळांनो झोपी जा रे तुम्ही, झोपी जा, असं जे काही म्हटलं असेल ते. आणि ते बाळ झोपले. आत्री मुनी तिकडनं आले आणि पाहिलं तर त्यांना आश्चर्य वाटलं की आपल्याला तर मूल बाळ वगैरे हे कुठून आलं हे सगळं काही. आणि अचानकच आश्चर्य वाटलं त्यांना. अनुसया मातेला विचारलं, म्हणलं अनुसया, अगं हे काय, कोणाचे बाळ? पाळणा. हा पाळणा पण आला आणि हे बाळ पण आलेले आहेत, पण ते कोण आहेत ते काय नाही, पण ब्राह्मणाच्या स्वरूपात आले. माझ्याकडनं विवस्त्र अवस्थेमध्ये त्या ठिकाणी कंदमुळं, तपस साधनेच्या बळावर शिजवलेले कंदमुळं खाण्यासाठी विवस्त्र अवस्थेत करतायत ना. जर तुम्ही देवाला सांगितलं की देवा माझ्या पोराला नोकरीला लावून दे, लावून दिलं तुमच्या पोराला नोकरीला, परंतु तुमची केलेली नामसाधना मायनस होते बरं का, हे लक्षात ठेवा तुम्ही. असं नाही, कारण की आपण काही देवाचे जावाई नाही, तो लगेच मायनस करत असतो. तुम्ही करतायत नामचिंतन, काही हरकत नाही. कारण की बघा तुम्ही, असे कितीतरी प्रसंग आहेत. जगद्गुरु तुकोबारायांना पांडुरंग मागे लागले, सांगतात, अहो तुकोबाराया, अहो मागावं काहीतरी, माझ्या डोक्यावर कर्ज होत आहे, माझ्या डोक्यावर कर्ज होत आहे. हा, तर तुकाराम महाराज सांगतात की आम्हाला धन नको, धान्य नको, मुक्ती नको, काहीच नको. जर देशील तरी तर तू पांडुरंगा तुझ्या या चरणांवर आमची दृष्टी ही समचरणच ठेव, समचरण दृष्टी विटेवरी साजरी. हा, म्हणजे हे असे प्रमाण अनेक देता येतील, पण वेळेचा अभाव आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की आत्री ऋषींनी अंतर्ध्यानाने पाहिलं की हे बालक कोण, जे ब्राह्मणाच्या रूपात आले, त्यांना साक्षात भगवान परमात्मा दिसले, ब्रह्मा विष्णू महेश्वर. आणि मग आत्री ऋषींनी सांगितलं, देवांनो तिला नाही माहित पण मला तर तुम्ही दिसून गेले, प्रकट व्हा म्हणले. आता जास्त खेळ करू नका म्हणे तुम्ही. प्रकट झाले. बाल्य अवस्थेतलं रूप तसंच राहू दिलं.